नशात हसते, ठाव ठिकाण माझा पुसते, मीच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके, तुझ्यानी माझ्या ओठे हलके, असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा, देईल हात तुझी अस्मिता. अस्मिता, अस्मिता, अस्मिता. सर मी नक्की काय करू ते मला सांगत. आपला गंग्या आहे ना, गंग्या तो गेले 2 दिवस बेपत्ता आहे. पोराच्या जीवावर बेतल्यामुळे म्हातारा पिसाटलाय, स्वतः मैदानामध्ये उतरलेला आहे. वेल थँक्स अ लॉट. थँक्स याच्यासाठी कारण तुमच्या कंपनीने आमच्या कंपनीचं सिलेक्शन केलं. प्रत्येक बाबतीत माझ्याशी डिस्कस करायची गरज नाही आणि फायनल निर्णय नाहीतरी बाबांचाच असतो ना. बाबांनी तुला काय सांगितलं? अरे बोल ना. समोर आली तर आर पार बघायचं. सावधान बाबा. अमीषा जहागीरदार पूर्ण तयारीनिशी येत आहे. आता बाप बेटी की लढाई रंग लाएगी. ए बाई, मला ना आता भीती वाटायला लागली आहे. बाप बेटे की लढाई मध्ये मी भरडला जाईन. म्हणजे लैला और लैला का बाप बंगले में और मजनू रस्ते पे. शिरडी वाले साईं बाबा. जयो, तुला हसायला काय जाते? हेच की तू भीक कसा मागशील याचा व्हिज्युअल डोळ्यासमोर पाहिला. नाही म्हणजे अशी छानशी डोक्याला पट्टी बांधलेली आहे, अंगात फाटके कपडे घातलेले आहेत आणि अशी रस्त्यावरची पोरठर तुझ्या मागे लागली. अरे हिला मस्करी सुस्ती आहे. इथे माझी झोप उडाली आहे, झोप. तुझे बाबा आणि आदित्य स्वप्नात येऊन ढोस देत असतात मला. तरी नशीब ती स्वप्न पहाटे पडत नाहीत. कसलं डरपोक आहेस रे. असलं काही होणार नाहीये. आणि बाबांकडूनच मी लहानपणीच बुद्धिबळ कसं खेळायचं हे शिकलेली. त्यांच्याच तालमीत मी तयार झाली. तरीच मला सारखी नाचवतेस घोड्यासारखी. अडीच घरं इकडे, अडीच घरं तिकडे. म्हणजे तुला राग येणं साहजिकच आहे, पण काय ना जरा डोकं शांत ठेव. अगं तुझ्या वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेव. मला माहिती आहेत ना, मी बघतो ना कंपनीत, म्हणजे कितीही मोठा प्रॉब्लेम असला ना तरी तुझे बाबा अगदी शांतपणे न चिडता न रागवता असा अगदी सहज तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. हे बघ, माझे बाबा कसे आहेत हे मला चांगलंच माहिती आहे. पण नेहमीच शांत डोक्याने विचार केला तर प्रॉब्लेमवरती सोल्युशन मिळेल असं नाही. आणि जर शत्रू गाफील असताना आक्रमक धोरण स्वीकारलं तर? अरे काय चाललंय? शत्रू काय, गाफील काय, आक्रमण काय? ए बाई, हे बघ तू ना तुझ्या आता लढे ना ही सगळी बाजूला ठेव आणि जरा शांतपणे विचार कर. मी काय म्हणतो, नाही बघ विचार कर. म्हणजे तुझे बाबा म्हणतात ना तसं आपण 6 महिने आपण थांबूया ना. आणि आपल्याला असं वाटलं की तुझे बाबा आपल्याला फसवत आहेत तर एक फायनल झटका आपण त्यांना देऊन टाकूया ना, आहे की नाही? नाही, फायनल झटका तर आपण देऊच. पण आता स्ट्रॉंगली रिॲक्ट व्हायची वेळ आली आहे. हे बघ, बाबांना हे कळलंच पाहिजे की तू आणि मी आपल्या लग्नाच्या डिसिजनवर फर्म आहोत. ते आहोतच ग. आणि बघ तुला जे काही रिॲक्ट व्हायचंय ना ते तुझ्या पद्धतीने हो, पण प्लीज चुकून हा लग्न हा शब्द तोंडातून काढू नकोस, नाही तर माझा बँड वाजेल. कसलं घाबर. हे बाई, मी जर वेळेवर पोचलो नाही ना तर संध्याकाळीच मला सगळा हिशोब चुकता करावा लागेल. मी येतो. बाय बाय. बसा बसा. मग काय आज कशी काय वाट चुकलात? म्हणजे हे कामासाठी नाशिकला गेलेत, तुम्हाला माहिती नाही असं असणारच नाही म्हणा.
जहागीरदारांच्या ऑफिसमध्ये गेले की चहा नाश्ता पाणी आणि दक्षिणा म्हणून धन मिळतं. म्हणलं घरी जाऊन बघूया काय मिळतंय. अण्णा पाहुण्यासारखे आला असाल ना तर अतिथी देवो भवो या न्यायाने तुमचं स्वागत नक्कीच होईल. पण जर घरच्यासारखे आला असाल ना तर जास्त आपुलकीने जास्त प्रेमाने तुमचं स्वागत होईल. बरं सांगा मला कसं काय येणं केलं? सहज एक रुटीन मध्ये चेंज म्हणून मी आलो. आता हा नाशिकला गेलाय, बाकीचं या ना त्यानिमित्तानं भेटत असतात. दर्शन होतलंय ते तुमचं, म्हणजे या घराचं घरपण टिकवणारी लक्ष्मी, म्हटलं तिचं दर्शन घ्यावं म्हणून खास तुमच्या दर्शनाला आलोय. अण्णा स्तुती बास झाली. खरंच सांगा ज्या कामासाठी आलाय ते काम सांगा. अहो वहिनी खरंच मी कुठल्याही कामासाठी आलो. आता गजा आमचं 24 तास कामात असतो, मग आता साध्या सुद्धा गप्पा मारायला कुणाला वेळ आहे? म्हटलं खरंय. हल्ली महिला मंडळात सुद्धा साध्या गप्पा होतातच कुठे, नुसतं गॉसिपिंग चाललेलं असतं. आणि त्यातून आपलं घर म्हणजे काय खमंग बातमी. त्यामुळे असं वाटतं ना कुठेतरी 4 दिवस बाहेर जाऊनच यावं. अगदी मनातलं बोललात बघा. चला आमच्यासोबत पंढरीला चला. जसे हजारो भक्त जातात पंढरीला तसे आपणही जाऊ. तुम्हाला एक वेगळा सुखद अनुभव मिळेल बाई. गजानन जहागीरदारांची पत्नी वारकऱ्यांबरोबर नामस्मरण करत पंढरपूरला जातीये. नाही कल्पना म्हणून छान आहे आणि खरंच मला यायला आवडलं असतं, पण नाही हो, या जन्मी तरी शक्य नाही ते. तुम्हाला मनापासून यायचंय का? त्याची परवानगी मी काढतो बस. नको, आता पंढरपूरला जातीयस ना घरी येऊ नकोस, तिथेच राहा असं सांगतील मला. त्याच्यापेक्षा ना तुम्ही यांचं मन वळवा. अहो सत्संगाची खरी गरज यांना जास्त आहे. काय झकास आयडिया आहे वहिनी. म्हणजे बघा गजा असा डोक्याला फेटा बांधलाय, आता टाळ आणि असा कपाळावर टिळा लावून तो असा विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या वारकरी सोबत निघालेला आहे. वा झकास. मग सांगून बघतो मी. अस्मिता अस्मिता आत येऊ का? अरे बबडी काय परवानगी वगैरे घेऊन? एरवी धाडकन नॉक न करता आत येणारी तू आज काय एकदम परवानगी वगैरे घ्यायला लागली? मग मला कौटुंबिक रीतिरिवाज शिकायला नको का? दॅट्स गुड. पण बबडी माणसाने ओरिजिनल स्वभाव असतो ना तो कधीही बदलायचा नसतो, कारण तो कधी ना कधीतरी उफाळून येतोच. त्यापेक्षा मी आहे अशी मला ऍक्सेप्ट करा, सगळ्या गुणदोषांसकट असा अप्रोच असायला पाहिजे. मी जशी आहे तसे मला माझे घरचेच जर ऍक्सेप्ट करत नसतील तर मी बाहेरच्यांकडून काय अपेक्षा ठेवू? बाहेरचे घरचे म्हणजे सासरच्यांबद्दल बोलायचं आहे का? बाबांनी लग्नाला परवानगी दिली? चेष्टा करू नको ग. 6 महिने या विषयावर काही बोलायचं नाही असं तुझ्या समोरच बोलले ना बाबा. आणि जयवंतला तर बाबांनी काही वेगळंच सांगितलं. म्हणे प्रेम लग्न सगळं विसर, चुपचाप नोकरी कर, नाही तर बाहेरचा रस्ता पकड. आणि सध्या जयवंत जिथे राहतो ते घर देखील बाबांनीच घेऊन दिले. त्यामुळे मला काहीच. हे असं होणारच होतं. बाबा सहजासहजी परवानगी देतील असं वाटलंच कसं? पण आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आणि प्रेम करायचं पण लग्न मात्र करायचं नाही, याला काही अर्थ आहे का? प्रेम केलं म्हणजे लग्न झालंच पाहिजे असा काही नियम नाहीये. काही वेळेला परिस्थिती अनुकूल नसते, आणि परिस्थिती जेव्हा अनुकूल नसते तेव्हा परिस्थिती समोर शरण जाऊन सगळं विसरावं लागतं. हे विसरून जा हे बोलणं फार फार सोपं आहे, पण विसरणं फार कठीण आहे. कोण म्हणतं सोपं आहे? कोण म्हणतं सोपं आहे? आणि आपल्या प्रेमाची परिणिती लग्नात झाली म्हणजे आपला विजय झाला असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा भ्रम आहे. आणि हे मी नाही, माझा अनुभव बोलतोय. तो तुझा अनुभव होता, माझा अनुभव कदाचित वेगळा असेल. आणि त्याची चव मला चाखू दे. कसली डोंबलाची चव चाखायची आहे? प्रत्येक वेळी स्वतःचे हात पोळलेच पाहिजेत का? दुसऱ्यांच्या अनुभवावरनं शहाणं व्हायला काय हरकत आहे?
आणि आम्ही तुझे हितचिंतकच आहोत ना. आहेस ना, मग बाबांसमोर जाऊन माझी बाजू मांड. दरवेळी नाण्याची दुसरी बाजू मला दाखवत असतेस, कधीतरी बाबांना दाखव. बबडी, सत्य कटू असतं, पचायला कठीण असतं. तेव्हा सहजासहजी आपल्या आजूबाजूची माणसं ते आपल्या समोर मांडायचं टाळतात. पण मी तशी नाहीये. तुमचं लग्न होणं ही गोष्ट अशक्य आहे. त्याबद्दल तुझ्या मनात खोटी आशा निर्माण करणं मला पटत नाहीये. हा असा निगेटिव्ह अप्रोच ठेवला ना तर उत्तर देखील नाहीच मिळतं. आणि माझं जयूवरती खूप खूप प्रेम आहे आणि माझं त्याच्याशीच लग्न होणार असा माझा ठाम विश्वास आहे. फक्त तू माझ्या मागे खंबीरपणे उभी राहा. आणि बाकी काय करायचं ते मी बघते. अस्मिता, अस्मिता. काय निर्णय घेतलायस तू? मी काय निर्णय घ्यायचा? हेच की बाबांना सपोर्ट करायचं की मला? कुणाचं हित पाहणार आहेस तू? जहागीरदार कुटुंबाचं. आणि बाबा तुझं हित बघत नाहीये असं का वाटतंय तुला? मग मी माझं हित बघत नाहीये असं म्हणायचंय का तुला? हो, कारण जयवंतवरच्या प्रेमाने तू इतकी भारली आहेस, तू त्याच्यात इतकी इन्व्हॉल्व आहेस की तुला त्याच्या पलीकडे दुसरं काही सुचतच नाहीये. त्याच्या पलीकडचं दुसरं काही जग दिसतच नाहीये. नाही म्हणजे तुझी जो बाजू घेईल तो तुझा मित्र, बाकी सगळे शत्रू? नाही, असं अजिबात नाहीये. आणि जयवंत तुम्हाला आवडत नाही कारण तो नुसता कामगार आहे, श्रीमंत नाहीये. आणि बाबांना तर असं वाटतं की मी जयवंतशी लग्न केल्यानंतर त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. असं सांगितलं त्यांनी तुला? सांगायला कशाला पाहिजे? काहीही न सांगता त्यांनी मला खूप काही सुचवलंय आणि जयवंतला खूप काही सुनावलंय. मग आपल्या कंपनीमध्ये काम करणारा एखादा माणूस आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आपला जावई होऊ पाहतोय हे समजल्यानंतर त्यांनी केबिन मध्ये बोलवून त्याचा सत्कार करायला हवा होता का? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वर नेमणूक करायची होती? आणि तुला आवडलेला मुलगा आम्हाला सगळ्यांना आवडला पाहिजे असा आग्रह का? असा आग्रह मुलीच नाहीये. आणि तो तुम्हाला आवडत नाही इथपर्यंत ठीक आहे, पण तो श्रीमंत नाही, नुसता कामगार आहे म्हणून त्याचा अपमान नाही करायचा. आणि त्याच्यावर प्रेम करताना तो कोण आहे, त्याचा हुद्दा काय आहे हे मी नव्हतं पाहिलेलं. आणि बाबा तर सोड ग, पण निदान तू तरी मला समजून घेशील असं मला वाटलं होतं. हे बघ बबडी, तुझं जयवंतवर प्रेम का बसलं, तू त्याच्यात काय बघितलंस असे मूर्खासारखे प्रश्न मी तुला विचारणार नाही, कारण त्याला काही लॉजिकच नसतं. एका अनाहूत क्षणी जात, धर्म, वंश, त्याचा हुद्दा, परिस्थिती कसलाही विचार मनात न येता तुझं त्याच्यावर प्रेम बसलं. करेक्ट? तू तुझा प्रश्न सोडवलास, पण आमच्या समोर खूप मोठे प्रश्न निर्माण करून ठेवलेस. त्याचं काय? अगं, लहानपणापासून एवढ्या लाडागोडात वाढलेली तू 2 खोल्यांच्या घरात कसा संसार थाटणार आहेस? जयवंतचा 1 महिन्याचा जो पगार आहे ना, तेवढा खर्च तुझा महिन्याच्या कॉस्मेटिक्सचा आहे. मग त्याच्या तुटपुंज पगारात तू संसार कसा करणार आहेस? 1 मिनिट, मला पूर्ण कल्पना आहे या सगळ्या गोष्टींची आणि मी देखील कमवतीये. आम्ही दोघं मिळून आमची सगळी स्वप्न पूर्ण करू. आणि कुणी सांगावं, ही परिस्थिती उद्या राहणारही नाही. हे बघ वहिनी, मला इथल्या सगळ्या सुखसोयी सोडून तिकडे जायचंय.
तिकडे एक आस आहे, अडीअडचणी पण आहेत, पण माझं सुखही त्यातच आहे ना. या पुन्हा शेठ, धन्यवाद आल्याबद्दल. साहेब, मला असल्या ठिकाणी यायची ना आवड नाहीये, पण तुम्ही बोलवलंय म्हणून आलोय. उपकार झाले आमच्यावर. वाकड्यात कशाला शिरताय साहेब? काय काम आहे ते बोला पटकन. आणि हो, आमचे जे संग्राम सेट आहेत ना, म्हणजे माझे सेट, त्यांचा जो राग आहे ना तो माझ्यावर नका काढू. वेळ लागलं काय मला? तसा विचार देखील करू शकत नाही मी. तुझा पाहुणचार जर व्यवस्थित झाला नाही तर माझी ट्रान्सफर थेट गडचिरोलीला होईल. बरं, काय घेणार? चहा, कॉफी, गरम, थंड, हां काय घेणार? येतो साहेब, आपल्याला वेळ नाही आहे तुमच्याशी बोलायला. शेटनी फार अर्जंट काम सांगितलेलं दिसतंय. तुझ्या शेटला जरा फोन लाव रे. नाही, मला भेट घ्यायची होती. त्यांना विचार ना कधी भेटू शकतो मी. विचार. साहेब, कशाला मस्करी करताय गरीबाची? बोलून चालून सेटच्या घरातला मी साधा चमचा माणूस. उठता लात आणि बसता बुकी अशी रोज वागणूक देत आहेत सेट मला. ते कुठे जातात, ते काय करतात, ते मला कसं सांगणार? एवढी चमचेगिरी बरी नाही. फोन लाव. तुझ्या भल्याची गोष्ट सांगतो. पोलिसांना कोऑपरेट कर. फोन कर. साहेब, खरं सांगतो मी, माझा या गोष्टीशी काही संबंध नाही. शपथ, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा साहेब. अरे वा, म्हणजे मग आता आराम चालू असेल. नाही म्हणजे आता सेटचाच पत्ता नाही म्हटल्यावर कॉन्टॅक्ट होतच नसेल. पण सेट त्यांचा तो लाडका पिये लाड, त्याला कॉन्टॅक्ट करत असतील आणि तो तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत असेल. शेटचं राहू दे, लाडचा पत्ता सांग. साहेब, एक वेळ सेटचा पत्ता लागेल, पण लाड सापडणं कठीण आहे. आणि जरी सापडला तरी तो खरं सांगेल याची गॅरंटी काय? स्वतःला ना त्या सेटचा बाप समजतो. तो ग्रीन पार्क हॉटेल आहे ना, त्या दिवशी त्या ठिकाणी भेटला होता मला. सगळा पैशाचा व्यवहार त्याच्याकडे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे टीव्हीवर जे त्याचं थोबाड दाखवलंय ना, त्या दिवसापासून सेटनं त्याला कुठं गायब केलंय मला खरंच काही माहित नाही. सगळे वांदे होऊन बसले. तुमचा शेट फार नशीबवान माणूस आहे. ते तुझ्यासारखे इमानदार चमचे मिळाले ना त्याला. मला एक गोष्ट कळत नाही साहेब, तुम्ही माझ्या मागे का लागलात ना? हे जे काही तुमचे खबरे आहेत ना, त्यांना सांगा ना तुम्ही की सेटचा माग काढायला. आता काम कसं करायचं हे तू मला शिकवणार. मला कळत नाही, तू तुझ्या शेटचा पत्ता आम्हाला का सांगत नाहीयेस? का लपवून ठेवलंयस? साहेब, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कुठल्या कलमाखाली आमच्या सेटला अटक करणार आहे किंवा त्यांनी काय गुन्हा केला हे जरा मला सांगताल का? अरे, कुठल्याही कलमाखाली मला तुझ्या शेटला अटक करायची नाहीये. मला जी इन्फॉर्मेशन हवी आहे ती फक्त तुझ्या शेटकडेच आहे. कळलं का? तेच तर म्हणतो मी. कायद्याच्या चौकटीत बसणारी कामच आमचे सेट करतात. बेकायदेशीर कामं करणं त्यांना आवडत नाही. म्हणून साहेब, ज्यावेळेस ते मला भेटतील ना, त्यावेळेस मी स्वतः त्यांना तुमच्याकडे घेऊन येतो. चला, येतो मी. काही नाहीये. बघ ना, या स्वामीला सुद्धा सांगितलं होतं सगळीकडे शोध, बाहेर आउट हाऊस मध्ये शोध, त्याचा तो पत्ताच नाहीये. तू असं कर, अभिला फोन लाव. हा, त्याला विचार, त्याला काही माहितीये का? करते. हॅलो. हॅलो भाऊजी, तेजस्विनी बोलतेय. हा, वनिता वहिनी कुठे गेले तुम्हाला माहिती आहे का? मला तिच्याबद्दल काहीही माहिती नाहीये वहिनी. आणि तसंही ती मला विचारून किंवा सांगून काहीच करत नाही. जर ती बाहेर कुठे गेली असेल तर तिचा शोध घ्यायचा प्रयत्न करू नका. पोलीसमध्ये कंप्लेंटही द्यायची गरज नाही. आईला फक्त सांग की काळजी करू नकोस.
एक प्रकारे ब्याज टळली आहे तेच बरं आहे. आणि वहिनी हो, जर ती परत आली ना घरी तर तिला घरात सुद्धा घेऊ नका. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता